उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आज दादरमध्ये रामरक्षा आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनामध्ये काय गर्दी झाली, काय पद्धतीने हिंदूंनी पाठिंबा दिला हे आपण बघतो। जो पूर्ण हा जो परिसर आहे या परिसरामध्ये नागरिकांनी गर्दी केली, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे काही अयोध्येवरनं सुद्धा आलेली लोक आहेत, कारण राम मंदिराच्या दानपेटीमध्ये जी चोरी झालेली आहे ही चोरी म्हणजे मोठं पाप आहे, अशा पद्धतीची एक भावना इथे लोकांमध्ये आहे। तुम्ही मुंबईतले का अयोध्येमधनं आला? मी मुंबईचा आहे, मी 100% मुंबईकर आहे आणि मी बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राटचा मी एक वानर सेना म्हणजे शिवसैनिक आहे। आणि मला दुःख वाटला, मला दुःख लागला जेव्हा मी खबर ऐकलो की आमच्या प्रभू, आमचे आराध्य त्यांच्या मंदिरात चोरी झाली। हे आम्हाला खूप त्रासदायक घटना होती आमच्यासाठी। त्याच्या विरोधासाठी आज आम्ही या पावसामध्ये इथे आलो आहेत आणि आम्हाला समाधान आहे की आम्ही प्रभू, आमचे दैवत, आमचे राम भक्ती दाखवत आहे आणि आम्हाला पूर्ण इथे आम्हाला एक खात्री आहे। आज संघाने पहिल्यांदी प्रतिक्रिया अशी दिलेली आहे की यामध्ये कोणी म्हणजे गडबड झालेली आहे, पण तरी जे काही लोक म्हणतायत की याच्यामध्ये चोरी झाली आहे, अमुक झालंय, तमुक झालंय, हे म्हणजे हिंदूंची दिशाभूल करणारा प्रकार आहे। चोरी उघड झालेली आहे, सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये आहे, SIT नेमून गेली आहे आणि जांच सुरू आहे। आतमध्ये 6-7 लोकांना टाकलेला आहे, तर हे काय सगळं ड्रामा आहे का? चोरी झाली नसती तर FIR कसा झाली? SIT का लावली? चौकशी काय होत आहे? सगळे इस्तिफा काय दिले? याचा अर्थ आहे की चोरी झालेली आहे। आम्हाला ह्याच्या विषयावर राजकारण करायचे नाही। आम्हाला फक्त जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांची अटक झाली पाहिजे आणि पुढच्या भविष्यात असा नको झाला होता त्यासाठी एक प्रबंधन त्यांना केलं पाहिजे। असं म्हणतात की प्रभू रामचंद्रांच्या गळ्यातले आभूषण गेलेली आहेत, सीता मातेच्या गळ्यातली मंगळसूत्र गेली आहेत। जे घटना समोर येत आहे सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे। आप अयोध्या से आए हैं, जो अयोध्या में राम मंदिर बनना चाहिए, ये तमाम देशवासियों की भावना थी, वो मंदिर में चोरी हो रही है और आप इसकी वजह से आंदोलन में यहाँ है, क्या भावना है? हाँ, हम लोग अयोध्या से आए हुए हैं और अयोध्या से राम मंदिर में जो चोरी हुई है उससे हम लोग बहुत आहत हैं, बहुत दुखी हैं। जो भी घटना हुई है और जो उसमें शामिल हैं, जो भी चोरी किए हैं, उनको कड़ी से कड़ी सजा सरकार दे, और यही हम लोगों का जो है। चोरी तो हुई है, मंदिर में जो काम करते हैं उन्होंने की। हाँ, जो कार्यकर्ता है उन्होंने ही चोरी किया है और जो वहाँ का जो ट्रस्ट है, जो वहाँ का शासन है, उस पर ध्यान दें और उनको कड़ी से कड़ी सजा देनी चाहिए। आप क्या चाहोगे? बिल्कुल, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। भगवान प्रभु श्री राम के मंदिर में जिन्होंने चोरी की है उसीलिए हम लोग महाराष्ट्र आए हुए हैं कि यहाँ के लोग भी जागृत हों। शिवसेना उद्धव ठाकरे साहब ने कहा कि एकत्र होइए। यहाँ पर श्री राम रक्षा स्तोत्र का पाठ किया गया, हनुमान चालीसा का पाठ किया गया है और जिन्होंने चोरी किया है उन्हें सजा मिलनी ही चाहिए, जिससे आगे चल करके कोई भी मंदिरों में चोरी ना करे। जय श्री राम, श्याम रामचंद्र की जय, हर हर महादेव। कुठल्याच मंदिरांमध्ये चोरी होऊ नाही आणि हीच भावना घेऊन, कारण चोरी करणं हे या देशात नाही तर सर्वत्र पाप समजलं जातं आणि हे पाप या लोकांकडनं घडलंय, त्यामुळे त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे। हीच भूमिका इथे घेऊन आज अयोध्येतनं सुद्धा काही मंडळी इथे आलेली आहेत। पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र।